मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन गटार लाईन बांधणे व रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व मुख्य नाल्याची सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने पाऊस थांबल्यानंतरही मार्केटमध्ये पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे ही पावसाळ्यापूर्वी नाले सफाई नसून हातसफाई असल्याचे मार्केटमध्ये बोलले जात आहे. पहिल्याच पावसात मुंबई एपीएमसीची तुंबई झाल्यानंतर आता बाजार घटकांकडून महाभ्रष्ट संचालक मंडळ व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजगी व्यक्त केली जात आहे. नाले सफाईच्या आडून मुंबई एपीएमसीच्या काही अधिकारी आणि ठेकेदारांचे भ्रष्टाचाराचे रॅकेट सुरू असल्याची बातमी एपीएमसी न्यूज डिजिटल सतत दाखवत होते. मात्र मागील 5 वर्षांपासून यावर संचालक मंडळापासून प्रशासनापर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसात मार्केट तुंबते. त्यामुळे यावर पणन मंत्री व पणन सचिव यांनी गंभीर दखल घेऊन एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी बाजार घटकांकडून केली जात आहे. पहिल्याच पावसात मुंबई एपीएमसीच्या रस्त्यावर धक्क्यावर मुंबई एपीएमसीतील संचालक मंडळ व एपीएमसी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्ते, फुटपाथ, धक्के सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. धान्य व मसाला मार्केटच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले व बाजार घटकांचे प्रचंड हाल झाले. एपीएमसी प्रशासनाकडून दरवर्षी बाजार आवारातील नाले सफाई व मान्सूनपूर्व कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र वस्तुस्थिती पाहता हे पैसे नेमके जातात कोठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की कांदा बटाटा मार्केट आणि मसाला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी नाले नाहीत. तरी सुद्धा नाले सफाई आणि गाळ काढण्यासाठी दरवर्षी यासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च केले जातात. पण एवढा पैसा खर्च करूनही मार्केटची नाले सफाई न होता हात सफाई करून मुंबई एपीएमसी तिजोरीमधील व्यापाऱ्यांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला जातो. त्यामुळे मुंबई एपीएमसीला लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळीला बाजार घटक माफ करणार नाहीत असेही काही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. ये गटर साफ नहीं हुआ है ना, उसका कारण है एक और सबसे बड़ा कारण तो वही है पानी का गटर का जाने का प्रॉपर एग्जिट नहीं. ये हर साल यही है, यही प्रॉब्लम बहुत मुश्किल है व्यापार करना. इतने पेरिसेबल आइटम्स है, खराब हो जाता है आइटम्स. प्रशासन को इतना रिक्वेस्ट है कि आप प्रॉपर एग्जिट करिए और गटर साफ करिए. जो मेन लाइन लोगों ने साफ नहीं किया है. अभी लगता तो नहीं है कुछ साफ किया हो. इतने साल से ये हो रहा है, सफाई बराबर नहीं हो रहा है और ये भ्रष्टाचार दिखता है एपीएमसी में. क्लीनिंग हो ही नहीं रहा है प्रॉपर. और ये इतने दिनों से हम लोगों ने ऑफिसर्स को भी फोन कर चुका हूँ मैं. बोले काम चालू है, फक्त वही एक स्टैंडर्ड रिप्लाई है, ये लोग कुछ करते नहीं है. हमारे नेता लोग भी कुछ नहीं करते, कुछ नहीं हो रहा है. इतने करोड़ों रुपए का सेस व्यापारी भरते हैं. हमारे व्यापारियों का भी गलती है कि वो जाके एपीएमसी के ऊपर जाते नहीं है और उनके ऊपर मोर्चा नहीं लेते. सेस भरना बंद करना चाहिए तो ये हल होगा. दानाबंदर एपीएमसी मार्केट आहे, नवीन काम करून एपीएमसीनी हे हालत पाण्याची त्यांना दाखवा काय करायचं याचं. तुमच्या वाहतुकांना किती त्रास होतो? वाहतुकांना काय, ड्रायव्हरला उतरता येत नाही, कुठे जाता येत नाही, एवढं पाणी बंद भरून ठेवलेलं आहे. नवीन काम केल्यानंतर ही हालत आहे. जुनी असती तर आम्ही मान्य केली असती त्या गोष्टीला, बरोबर आहे. नवीन असून हे प्रशासन काय करतं, येऊन कोणतरी बघितलं पाहिजे पाऊस पडल्यावर काय झालं त्याचं, कुठं पाणी थांबले. खालच्या दर्जाचं काम आहे ते पुढे.